हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द अँट अँड द ग्रासहोपर हा पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. नॉक्ड, नॉक म्हणजे दरवाजा वाजवणे. सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटणे. बेग्ड म्हणजे विनवणी करणे. अँड बो म्हणजे वाकून नमस्कार करणे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो ॲन्ट्स हॅव सुपरह्युमन स्ट्रेंथ. मुंग्यांमध्ये एक अलौकिक शक्ती असते. दे कॅन कॅरी वेट्स बिटवीन 10 to 15 टाइम ऑफ देअर ओन बॉडी वेट. ते त्यांच्या वजनापेक्षा स्वतःच्या वजनापेक्षा ते 10 ते 15% कसे ते पटीने वजन स्वतः दुसरं वजन वाहू शकतात. ॲन्ड्स डू नॉट हॅव इयर बट दे आर नॉट डेफ. दे यूज व्हायब्रेशन टू हिअर. मुंग्यांना कान नसतात पण त्या बहिऱ्या पण नसतात. ते ऐकण्यासाठी व्हायब्रेशनचा उपयोग करतात. ग्रासहोपर्स हॅव इयर ऑन देअर बेलीज. ग्रासहोपरला कान असतात आणि ते त्यांच्या पोटावर असतात. ग्रासहोपर्स कॅन डेव्हिस्टेट फूड क्रॉप्स. आणि हे जे ग्रासहोपर्स असतात ते काय करतात, जे शेतामध्ये पीक आलेलं असतं ते नाश करू शकतात, म्हणजे त्याचं उद्ध्वस्त करू शकतात. डेव्हिस्टेट म्हणजे काय, उद्ध्वस्त करणे किंवा नाश करणे असं आहे. द अँट अँड द ग्रासहोपर. चला तर मग ह्या स्टोरीला सुरुवात करूया. ॲन अँट लिव्ह इन अ जंगल. एका जंगलात एक मुंगी राहत होती. अ ग्रासहोपर ऑल्सो लिव्ह इन दॅट जंगल. आणि त्याच जंगलात एक ग्रासहोपर सुद्धा राहत होता. ग्रासहोपरला मराठीत त्यांना टोळ म्हणतात. ओके. द अँट वॉज हार्ड वर्किंग बट द ग्रासहोपर वॉज व्हेरी लेझी. मुंगी कशी होती, खूप कष्टाळू होती, पण जो ग्रासहोपर होता तो कसा होता, खूप आळशी होता. The grasshopper kept playing all day long. He used to fly from one place to another. He did not do any work. तो जो ग्रासहोपर होता तो दिवसभर खेळत राहायचा. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत असे. तो कोणतेही काम करत नव्हता. इट वॉज अ हॉट समर डे. द ग्रासहोपर वॉज सिंगिंग अ सॉन्ग. उन्हाळ्याचा दिवस होता आणि ग्रासहोपर गाणे गात होता. ही सॉ द अँट वर्किंग हार्ड. आणि त्याने पाहिलं की मुंगी खूप कष्ट करत आहे. शी वॉज कलेक्टिंग फूड. ती काय, अन्न गोळा करत होती. द ग्रासहोपर सेड, हॅलो अँट, व्हॉट आर यू डुईंग? कम अँड प्ले विथ मी. आय विल सिंग अ स्वीट सॉन्ग फॉर यू. आणि ग्रासहोपर त्या मुंगीला त्याने मुंगीला कष्ट करताना पाहिल्यानंतर तिला आवाज दिला आणि तिला म्हणला की हॅलो अँट, तू काय करत आहेस? आणि तू माझ्याबरोबर ये आणि माझ्याबरोबर खेळ. मी एक सुंदर तुझ्यासाठी गाणं म्हणतो. द डे इज ब्युटिफुल अँड सनी. आणि दिवस कसा आहे, खूप सुंदर आणि उन्हाचा आहे. द अँट लुक ॲट द ग्रासहोपर. आणि अँटने मग त्या ग्रासहोपरकडे पाहिले. शी सेड, नो थँक यू, आय हॅव वर्क टू डू. द ग्रासहोपर वॉज सरप्राईज, व्हॉट वर्क? मग मुंगी म्हणली की नको, पण बोलवल्याबद्दल धन्यवाद तिने मानला. मला काम करायचं आहे. टोळ आश्चर्याने म्हणजे आश्चर्यचकित झाला, सरप्राईज झाला. आणि काय काम, व्हॉट वर्क, असं त्याने तिला विचारलं. नेक्स्ट पेजकडे वळूया. द अँट सेड, सून विंटर विल कम हिअर. अँट म्हणते की लवकरच काय, हिवाळा येत आहे. देअर विल बी स्नो एव्हरीवेअर. सर्वत्र सगळीकडे काय, बर्फ पडेल. सो आय एम कलेक्टिंग अँड स्टोरिंग फूड. यू शूड ऑल्सो बी कलेक्टिंग फूड. आणि ती काय म्हणते, त्याला सांगते की मी अन्न गोळा करत आहे आणि ते साठवत आहे, तूही अन्न गोळा कर, असं ती त्या ग्रासहोपरला म्हणते. द ग्रासहोपर लाफ्ड, यू कॅन कीप वर्किंग व्हाईल आय सिंग अँड प्ले. द अँट फेल्ट बॅड बट शी केप्ट ऑन वर्किंग. सून विंटर अराइव्ह. लवकरच हिवाळा आला.
अँड देअर वॉज हेवी स्नोफॉल. आणि जोरदार काय झालं, स्नोफॉल झाला म्हणजे बर्फवृष्टी झाली. द अँट हॅड प्लॅन फॉर द विंटर अँड हॅड प्लेंटी ऑफ फूड स्टोर टू लास्ट थ्रू द विंटर. आणि मुंगीने हिवाळ्यासाठी व्यवस्थित त्यांना प्लॅनिंग केलं होतं आणि तिने हिवाळा पूर्ण होईपर्यंत टिकेल असं भरपूर अन्न काय केलं होतं, साठवून ठेवलं होतं. शी वॉज हॅपी अँड रिलॅक्स. आणि ती आता आनंदी आणि रिलॅक्स होती. बट द ग्रासहोपर डिड नॉट हॅव एनिथिंग टू ईट. पण इकडं आहे ना, जो ग्रासहोपर होता त्याला खायला काहीही नव्हते. ही वॉज व्हेरी हंग्री अँड बिकम वीक. आणि तो आता खूप काय त्याला खूप आता भूक लागली होती आणि तो अशक्त झाला होता. ही वेंट टू द अँट्स होम अँड नॉक वन ऑन द डोर. आणि तो काय मुंगीच्या घरी जातो आणि तिचं दार नॉक करतो. द अँट वॉज एन्जॉईंग हरसेल्फ विथ हर फ्रेंड्स. मुंगी तिच्या मैत्रिणींसोबत मजा करत असते. शी ओपन द डोर. व्हॉट हॅज हॅपन टू यू ग्रासहोपर, शी आस्क. आणि मग तिने दरवाजा उघडत काय त्या ग्रासहोपरला म्हणते की काय झाले, तुला काय झाले. तर आय एम व्हेरी हंग्री, कॅन यू प्लीज गिव्ह मी सम फूड, बेग द पुअर ग्रासहोपर. मला खूप भूक लागली आहे, कृपया मला काही खायला देऊ शकतेस का. त्या बिचाऱ्या काय ग्रासहोपरने तिला विनवणी केली. नेक्स्ट पेजकडे वळूया. आय टोल्ड यू टू वर्क ड्युरिंग द सनी समर डेज अँड कलेक्ट फूड. मी तुला उन्हाळ्याच्या दिवसात काम करायला आणि फूड काय गोळा करायला सांगितले होते. बट यू मेड फन ऑफ मी. पण तू माझी चेष्टा केली. अँड केप्ट सिंगिंग अँड प्लेईंग. आणि तू गात राहिला आणि खेळत राहिला. यू आर माय फ्रेंड सो आय विल शेअर सम फूड विथ यू. पण तू माझा मित्र आहे म्हणून मी तुझ्याबरोबर फूड काय करते, शेअर करते. बट यू मस्ट प्रॉमिस टू वर्क हार्ड एव्हरी समर, सेड द अँट. पण मग ना अँट काय म्हणते की तू पहिलं मला प्रॉमिस कर की तू प्रत्येक समरमध्ये हार्डवर्क करशील म्हणून. आय प्रॉमिस टू वर्क हार्ड, थँक यू डिअर फ्रेंड, द ग्रासहोपर बो अँड रिप्लाय. आणि ग्रासहोपरने तिला वाकून ना रिप्लाय केला की मी तुला प्रॉमिस करतो की मी दर उन्हाळ्यात काय करेन, हार्डवर्क करेन. आणि तिला थँक्यू म्हणतो. एसोप फेबल्स ही एक काय दंतकथा आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना हा लेसन व्यवस्थित समजला असेल. प्रॅक्टिस झोन 1 हा मी लवकरच त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन. थँक्यू.